कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला ब्लाउज शिवून घ्यायचा असतो किंवा शिवायचा असतो, डिझाईन कसं बनवायचं आपल्याला सुचत नाही. तर हा व्हिडिओ नक्की बघा. संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर आपण इथं ब्लाउजचा बॅक पार्ट इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. अस्तर आणि ब्लाउज पीस हा आपला ब्लाउज पीस आहे. याच्यावरती आपण डिझाईन बनवायला घेऊया. तर अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. अगोदर आपल्याला अस्तरवरती इथं मार्किंग करून घेऊया गळ्यासाठी. ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे. रुंदी आपण इथं टोटल 11 घेतलेले आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. उंची आपण इथं घेणार आहोत 10 इंच. तर अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घेऊया. बॉक्सच्या खालच्या साईडला आपल्याला इथे 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बाहेरच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं गळ्याचा शेप देऊन घेऊया. तर अशा प्रकारे आपण गळ्याचा शेप जे आहे दिलेला आहे. आता कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण अस्तरवरती गळा जे आहे कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे. त्यावरती आपण अस्तर ठेवूया. त्यानंतर आपल्याला इथं साईडला अस्तर आणि ब्लाउज पीसला इथं पिन लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही. आता आपल्याला खालच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण खालच्या साईडला टीप मारून घेतलेला आहे. आता गळ्याच्या साईडला पण आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित. आपला गळ्याचा शेप जे आहे बिघडला नाही पाहिजे. पूर्ण गळ्याला आपण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर इथं जो ब्लाउजचा गळा आहे आपण इथं कट करून घेऊया आतला कपडा. तर अशा प्रकारे गळा जो आहे आतला कट करून घेतलेला आहे. आता साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ब्लाउज आणि अस्तर जे आहे आपल्याला पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेला आहे. आता खालच्या साईडला आपल्याला दाब टीप मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे. आता त्यानंतर गळ्याच्या साईडला पण आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे, जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे आपला वरती नाही दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउजच्या साईडला आपल्याला टीप मारून घ्यायचा आहे अस्तर आणि ब्लाउज पीसला, जेणेकरून जेव्हा आपण ब्लाउज वगैरे शिकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही. तर आपण अशा प्रकारे पूर्ण साईडला टीप मारून घेतलेला आहे. आता आपल्याला जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेऊया. साईडचा जो कपडा आपल्याला कट करून घेतलेला आहे, आता टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर एक मार्किंग करून, वरच्या साईडला आपल्याला 4 इंचावर एक मार्किंग करून
अशी तिरपी टीप मारून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे टक्स जे आहे आपण मारून घेतलेला आहे। दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे टक्स जे आहे मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला ब्लाउज जे आहे तयार झालेला आहे। आता ब्लाउज वरती आपल्याला डिझाइन बनवायला घेऊया। डिझाइन बनवण्यासाठी आपण ब्लाउजचा इथे छोटा काट वापरणार आहोत। साईडला आपल्याला फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे काटला। एकीकडे काटला फोल्ड करून आपण टिप मारून घेतलेला आहे। दुसरी साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे। पूर्ण काटाला आपण दोन्ही साइडने फोल्ड करून टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत वरच्या साइडला। अगदी सावकाशपणे व्यवस्थित आपल्याला काटावरती प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे आपण प्लेट जे आहे टाकून घेतलेले आहे। आता दुसऱ्या साइडला पण अशाच प्रकारे टिप मारून घेऊया। तर अशा प्रकारे काटावरती आपण प्लेट टाकून इथं फ्रिल तयार केलेला आहे। त्यानंतर इथं ब्लाउजच्या खालच्या साइडला आपल्याला लावून घ्यायचा आहे। खालच्या साइडला गळ्याच्या अगदी जवळ ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण वरच्या साइडला तर टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर खालच्या साइडला पण अशाच प्रकारे आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे। फ्रिल्स जे आहे आपण इथं गळ्याला लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या वरच्या साइडला इथं लेस लावून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे। वरच्या साइडला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साइडला पण अशाच प्रकारे जे लेस लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण दोन्ही साइडला इथं लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साइडला इथं लेस लावून घ्यायचा आहे। वरच्या साइडला आपण इथं लेस जे आहे वेगळी वापरलेली आहे। तर अशा प्रकारे एकीकडे आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साइडला पण अशाच प्रकारे लेस लावून घ्यायचा आहे गळ्याला। तर अशा प्रकारे आपण इथं ब्लाउजला लेस लावून घेतलेला आहे दोन्ही साइडला। त्यानंतर आपल्याला लेस वरती डबल टिप मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं लटकन बनवून घ्यायचा आहे ब्लाउजला। लटकन बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। दोन्ही साइडला फोल्ड करून आतल्या साइडला दोरी ठेवून आपल्याला फोल्ड करून वरच्या साइडला टिप मारून घ्यायचा आहे। तर दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे लटकन जे आहे बनवून घ्यायचं आहे। फोल्ड करून आपल्याला वरच्या साइडला टिप मारून घेऊया।
लटकन आपण इथं बनवलेलं आहे, ओपन करून घेऊया. तर अशा प्रकारे सिंपल आपले लटकन जे आहे तयार झालेलं आहे. आता ब्लाऊजच्या वरच्या गळ्याला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. ठेवून 2-3 वेळा आपल्याला दोरीवर टिप मारून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित. जेव्हा आपण गाठ वगैरे मारतो तेव्हा दोरी निघणार नाही किंवा तुटणार नाही. त्यानंतर आपल्याला नॉट जे आहे आपण अशा प्रकारे बांधून घेऊया. तर आपला ब्लाऊजचा गळा जो आहे तयार झालेला आहे. हा गळ्याचा आपला फायनल लुक आहे. खूपच सुंदर दिसत आहे. बघू शकता तुम्ही, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमच्याकडे असा ब्लाऊजचा छोटासा काट असेल तर असा ब्लाऊज डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर दिसतंय. किंवा तुमच्याकडे काट नसला तर पण दुसरा कपडा जो आहे तुम्ही इथं यूज करू शकता. डिझाईन जे आहे खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही जर टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला देऊ शकता. किंवा तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.